नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे राम नको, कारण रहीम संकटात येण्याची भीती. मित्र, उद्यापासून म्हणजे 10 जानेवारीपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आपल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक स्पर्धा आयोजित केलेली आहे. प्रभू श्री रामचंद्र हा विषय, त्याच्यावर निबंध लिहा, त्याच्यावर चित्र काढा, त्याच्यावर कविता करा, अशी ही स्पर्धा आहे. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये जे राम मंदिर पुनर्निर्माणाचा मोठा कार्यक्रम होणार आहे आणि राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्या संदर्भात वातावरण निर्मितीसाठी ही स्पर्धा महापालिकेनं आयोजित केलेली आहे. या स्पर्धेला विरोध समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून ही स्पर्धा थांबवा अशी मागणी केली आहे. या स्पर्धेमुळं शाळांचं भगवीकरण होईल आणि धर्माचं ध्रुवीकरण होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. जर मुख्यमंत्र्यांकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही तर आपण न्यायालयात सुद्धा दाद मागण्यासाठी जाऊ, असं त्यानं स्पष्ट केलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण ही स्पर्धा का भरवली असेल ते पाहू आणि मग रईस शेख यांच्या आरोपामध्ये किती तथ्य आहे आणि ते असा आरोप करायला का उद्युक्त झाले असावेत ते पाहू. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उद्देश हा असावा की लहान वयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये काही मूल्य संस्कार निर्माण व्हावे आणि राम आणि कृष्ण हा या देशाचा आत्मा आहे. हा देश जो टिकून आहे तो राम आणि कृष्ण यांनी निर्माण केलेल्या उच्च उदात्त परंपरांवर अवलंबून आहे. रामाचे काय संस्कार आहेत तर वडिलांचं वचन पाळणं. वडिलांनी सांगितलं वनवासात जा, आपण गावाला जातो तितक्या सहजपणे कुठलाही प्रतिवाद न करता, प्रश्न न विचारता, माझा सिंहासनावर हक्क आहे, तुम्ही मला कसं काय सांगू शकता, असा युक्तिवाद न करता राम केवळ वडिलांची इच्छा म्हणून वनवासाला गेला आणि त्याच्याबरोबर सीता गेली, त्याच्याबरोबर लक्ष्मणसुद्धा गेला. हा संस्कार आहे. दुसरा संस्कार काय आहे की भरतानं राज्य केलं रामाच्या अनुपस्थितीत, ते विश्वस्त म्हणून केलं. त्याच्यावर त्यांनी कुठलाही हक्क सांगितला नाही, दावा सांगितला नाही. तो स्वतः एका साध्या महालात राहिला. सत्तेचे जे लाभ असतात त्यापासून तो दूर राहिला. तेव्हा आपण जे या जगात राहतो ते परमेश्वराचं कृतज्ञतेनं स्मरण करून त्याचा प्रतिनिधी म्हणून आपण या पृथ्वीवर आलेलो आहोत. आपण ही पृथ्वी लुबाडायची नाही आहे. विश्वस्त म्हणून या पृथ्वीवर या निसर्गाशी तादात्म्य पाहून राहायचं आहे, असा एक अतिशय मोठा संस्कार भरतानं केला आहे. म्हणून हे भरताचं राज्य आहे, ही भरताची भूमी आहे असं आपण म्हणतो. सीता रावणाच्या बंदिवासात होती, पण रावण तिला स्पर्शसुद्धा करू शकलं नाही. इतकं तिचं पतिप्रेम, तिचं सतीत्व, तिचं साध्वी आहे, ती तेज आहे तिच्याजवळ. राम पुन्हा अयोध्येला आला आहे आणि त्याने जो राज्यकारभार केला आहे तो अत्यंत उपभोगशून्य स्वामी, अत्यंत निर्लोभीपणे न्यायबुद्धीनं शेवटच्या माणसाचं कल्याण व्हायला पाहिजे आणि स्वतःसाठी काही नको अशा पद्धतीनं मारुतीनं भक्तीचा आदर्श निर्माण केला आहे. एकदा आपला आदर्श ठरला ना रामराज्य, मग राम ज्याच्यात नाही त्याला काही मती सोनं मौक्तिक काही असो. सध्या आपला देश जो भ्रष्टाचाराची उदाहरणं अनेक आपल्याला आढळतात, तेव्हा आपल्याला मारुतीच्या भक्तीचा,
ज्याच्यात राम नाही त्याच्यातलं स्वारस्य काढून घेण्याचा जो आदर्श आहे. असे अनेक मूल्य संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवावेत या एकमेव उद्देशानं. आणि राम हा आदर्श पुरुष आहे, पराक्रमी वीर आहे, एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, असे अनेक त्याचे गुण आहेत. त्याचं बंधुप्रेम, सगळेच बंधू पहा कसं आहे एकंदर वातावरण. आता रईस शेख जे म्हणतात की शाळांचं भगवीकरण होईल आणि धार्मिक ध्रुवीकरण होईल, ते होईल का आपण पाहूया. भगवीकरण म्हणजे काय, तर एक धर्म श्रेष्ठ समजायचा आणि बाकीच्या सर्व धर्मांवर त्याचं वर्चस्व लादायचं, याला भगवीकरण म्हणतो. धर्माचं ध्रुवीकरण म्हणजे काय, तेच की आमचा धर्म श्रेष्ठ आहे, तुमच्या धर्माला अस्तित्वच नाही, तो जगण्याचा राहण्याचा अधिकारच नाही, तुम्ही बाजूला व्हा, आम्हाला गाडी आमची पुढे नेऊ द्या, याला ध्रुवीकरण म्हणतात. तसं हिंदूंच्या विषयात कधीच झालेलं नाही. अगदी पहिल्या शतकापासून हिंदुस्थानामध्ये धर्मनिरपेक्षता नांदते आहे, असं मोठमोठ्या इतिहासकारांनी, ब्रिटिश इतिहासकारांनी सुद्धा लिहून ठेवले. आपल्याकडे एकाच घरात शैव असतो, वैष्णव असतो, लिंगायत असतो, सर्व उपासना पंथांचे. हिंदू धर्म हा जगातला एकमेव धर्म असा आहे की जो अंतिम सत्याकडे जाण्यासाठी तुम्हाला योग्य वाटेल त्या मार्गानं जा असं स्वातंत्र्य देतो. अमुकच एक मार्ग श्रेष्ठ आहे असं तो म्हणत नाही. प्रत्येकाला संशोधनाचं स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला मार्गक्रमण करण्याचं आपापल्या इच्छेनुसार स्वातंत्र्य आहे. त्यामुळे ती भीती रईस शेख यांनी बाळगू नये. मग रईस शेख का बरं अशी मागणी करत असतील? मला दोन शक्यता जाणवतात. मला कुठलाही हेत्वारोप करायचा नाही, पण जर आता महापालिकेतली मुलं जर या स्पर्धेत भाग घेणार आहे, तर महापालिकेच्या शाळांमध्ये मुस्लिम मुलंसुद्धा आहेत, त्यांनाही इच्छा होईल. आणि जर त्यांनी भाग घेतला तर त्यांच्यावर काय संस्कार होईल? रामाचे संस्कार जर आले तर नकळत इतिहास वाचताना मोगल काळ, इस्लामी काळ जो भारतावर आहे राज्य करणारा, त्याची तुलना आणि हिंदू राजवटीची तुलना नकळत होऊ शकते. की मोगल काळामध्ये सिंहासनासाठी भाऊ भावाचा खून करतो, इस्लामी आक्रमण जेव्हा एखाद्या देशावर होतं तेव्हा हिंदूंची लाखांनी हजारोंनी कत्तल केली जाते, देवळं पाडली जातात, स्त्रिया भ्रष्ट केल्या जातात. याच्या उलट रावणाचा वध करतो, पण राज्य बळकावत नाही, ते अयोध्येला जोडत नाही. लंकेचं राज्य तो बिभीषणाला परत करतो, तो वालीला मारतो, पण ते जे राज्य आहे ते सुग्रीवाला परत करतो. तेव्हा लोभ नाही. हिंदू संस्कृतीला दुसऱ्याचं बळकवायचं, जे आपलं नाही. स्वामी विवेकानंद एकदा एक असं उदाहरण सांगायचे की एका रस्त्यावर काही दागिने पडले होते आणि तिथे मुलं खेळत होती. तेव्हा एक साधू म्हणाला, अरे हे दागिने इथे पडलेत, याला हात लावू नका, याचा जो कोणी स्वामी असेल, धनी असेल, तो येऊन ते घेऊन जाईल. तेव्हा ती मुलं म्हणाली, म्हणजे अहो हे इथे कितीतरी दिवस पडून आहेत, याला हात लावायचा असतो का? आम्ही ते घेऊन जाऊ असं तुम्हाला वाटतं आहे का? नाही. तेव्हा आपल्याकडे हा संस्कार आहे की जे दुसऱ्याचं आहे त्याला हात लावायचा नाही. त्यामुळे हे संस्कार जर झाले तर नकळत इस्लामी राजवट आणि हिंदू राजवट यांची तुलना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होईल आणि विद्यार्थी हिंदुत्वाकडे, हिंदू परंपरांकडे आकर्षित होतील, अशी भीती यांना वाटते का? आणि दुसरं आणखीन एक मोठी भीती आहे, ती म्हणजे आज जर आपण रामावर निबंध स्पर्धा, कविता स्पर्धा, चित्रकला स्पर्धा होऊ दिली तर उद्या एक नॅचरल करालरी म्हणून अशी मागणी होऊ शकते की आता इस्लामची जी दैवत आहेत त्याच्यावर पण स्पर्धा घ्या.
मग आपलं काय होईल? आपण कोणत्या तोंडानं म्हणू शकतो की नाही, आम्ही आमची स्पर्धा घेऊ देणार नाही? कारण इस्लामच्या दैवतांवर व्यंगचित्र काढलं तरी दंगली होतात. इस्लामच्या दैवतांविषयी एखादा शब्द काढला तरी हत्या होतात. अशी परंपरा आहे. या देशानं हे बघितलंय. अगदी अलीकडे काही गेल्या वर्षी भारतात झालेल्या हत्या बघितल्या आहेत. तेव्हा तसं व्हायला नको. तेव्हा आपल्या दैवतांवर चर्चा होऊ नये म्हणून आम्ही भगवीकरण होऊ नये म्हणून आम्ही रामाच्या चर्चेला पण बंदी केली. आता तुम्ही आमच्या दैवतांवर कशी करता, असा पवित्रा या मागणीमागे आहे. तर असं घाबरण्याचं त्यांचं काही कारण नाही. आता शेवटी सेक्युलरिझम हा जो विषय आहे, मी एकच सांगेन, डोनाल्ड स्मिथ नावाचा एक अमेरिकन विद्वान होऊन गेला म्हणतो, म्हणजे आता तो आहे की नाही मला माहीत नाही, ही बरीच जुनी गोष्ट आहे. त्याला अडवाणी वगैरे राजकारणात होते. त्यांनी सेक्युलरिझमचा अभ्यास करण्यासाठी तो भारतात काही वर्ष येऊन राहिला आणि त्यांनी अनेकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांनी जो ग्रंथ लिहिला आहे त्यात त्यांनी एक कोष्टकच दिलेलं आहे की सेक्युलर होण्यासाठी काय असावं लागतं आणि 7 गुण त्यांनी दिले, सहिष्णुता वगैरे 7 गुण. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे कोष्टकामध्ये की 7 पैकी 6 गुण हिंदूंच्या रक्तातच आहे. त्यामुळे हिंदूंना सेक्युलरिझम शिकवण्याची काही आवश्यकता नाही. आणि मुसलमानांमध्ये 7 पैकी 1 गुण जेमतेम असतो असं त्यांनी म्हटलं आहे. त्या सेक्युलरिझमचा खरा अर्थ काय आहे तो मुसलमानांनी एकदा समजून घेणं आवश्यक आहे. पारलौकिक आणि ऐहिक या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत आणि पारलौकिक गोष्टी ऐहिक गोष्टीमध्ये आणायच्या नसतात. म्हणजे शहाबानूला पोटगी किती द्यायची आहे हे पारलौकिक धर्मगुरूंनी नाही ठरवायचं आहे, ते न्यायालयाने ठरवायचं आहे. न्यायबुद्धी तिथे वापरायची आहे. धर्मग्रंथ काय म्हणतात यापेक्षा आजचे कायदे, आजचे निर्बंध, आजचं न्यायालय काय म्हणतात, तर पारलौकिक आणि ऐहिक गोष्टी या वेगळ्या करणं याला सेक्युलरिझम म्हणतात. त्या दृष्टीनं इस्लाममध्ये बरीच सुधारणा होण्याची आवश्यकता आहे आणि इतर सर्व देशांमध्ये आता 3 तलाकची जी पद्धत आहे ती अनेक इस्लामी देशांमध्ये सुद्धा बंद केली आहे. मग भारतातले मुसलमान त्याला का हे करतायत विरोध, हा एक प्रश्न आहे. तेव्हा असे अनेक प्रश्न त्याच्यामागे आहे की जर आपण तुमचं होऊ दिलं तर मग आमचं पण होईल की काय आणि आम्ही बरडले जाऊ. आमच्याकडे दुसरी आमच्याकडे तर्क नाही, युक्तिवाद नाही. आमची कल्पना, आमचा धर्म हा न्याय कल्पनेवर आधारित नाही. हे ज्यांना माहिती आहे ते लोक वेगवेगळ्या माध्यमातून रामावर चित्रकला घ्यायला, निबंध स्पर्धा घ्यायला, कविता करायला बंदी करतायत. तर त्यांनी काही घाबरून जाण्याचं कारण नाही. या स्पर्धा एकच मात्र करायला पाहिजे की शाळांमध्ये ग्रंथालयं असली पाहिजेत, छोटी, पण त्याच्यावर रामावर भरपूर पुस्तकं पाहिजेत आणि वाल्मिकी रामायण आधारभूत ग्रंथ समजून या स्पर्धा घेतल्या पाहिजेत. कारण रामायणावर अनेक हे आहेत, वेगवेगळ्या प्रकारची भाष्य आहेत. ती सगळी तुम्ही स्पर्धेसाठी घेऊ नका. आणि दुसरं म्हणजे मुलांना लहानपणापासून रामकथा ऐकवली गेली पाहिजे. त्यांनी काहीतरी पार्श्वभूमी तयार झाल्यावर मग स्पर्धा घेणं योग्य ठरवू शकेल असं मला वाटतं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.